कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. उद्धव म्हणती विदुराला, अंतःकरणातील भाव जाणूनी परमपुरुष कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी आपुल्या परमस्थितीचा उपदेश करूनी माझे मनोरथ पूर्ण केले. पूज्यपाद गुरु श्रीकृष्णाकडून आत्मतत्व समजावण्याचे साधन ऐकून प्रभूचरणांना वंदन करून प्रदक्षिणा घालून येथे आलो. अनंत आठवणी त्यांच्या सानिध्याच्या आता व्याकुळ करती माझ्या चित्ता. श्रीकृष्ण विरहाने हृदय कष्टी होता त्यांच्या बदरिकाश्रम क्षेत्री जातो. श्री शुकदेव म्हणे परीक्षिताशी, बदरिकाश्रम क्षेत्री नरनारायण भगवान कठीण तप करती दीर्घकालीन. तेथे गेले उद्धव श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून दीर्घकाळ तप करण्याला. उद्धवाच्या तोंडून प्रिय बांधवाच्या विनाशाचा वृत्तांत ऐकून ज्ञानी विदुरासी जो शोक झाला उत्पन्न तो त्यांनी ज्ञानाने शांत केला. श्रीकृष्ण परिवारातील जो प्रमुख महाभागवत तो उद्धव निघाला बदरिकाश्रमात. तेव्हा कुरुश्रेष्ठ विदुर त्यास श्रद्धेने विचारत श्रीकृष्ण स्वरूपाचे गूढ रहस्य. विदुर प्रार्थना करती उद्धवासी, उद्धवा, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण जे आपणास देती परमज्ञान, जे स्वस्वरूपाचे गूढ रहस्य देती प्रगट करून ते आम्हास ऐकवावे. उद्धव सांगती विदुरासी, भगवंतांनी जेव्हा हा मर्त्यलोक त्यागिला तेव्हा त्यांनी मैत्रेय मुनीला आज्ञा केली हे ज्ञान तुला सांगायला. यास्तव सेवा करतो मैत्रेय मुनींची. श्री शुकदेव म्हणतात परीक्षिताशी, भगवान श्रीकृष्ण गुणांचे कथामृत उद्धवाने कथिले विदुरासोबत संभाषणा. त्याने दुःख झाले जे भगवंताच्या वियोगात ते दुःख उद्धवाचे कमी झाले. उद्धवास यमुनेच्या तीरावरची रात्र वाटली एका क्षणाची. प्रातःकाळ होता प्रस्थानाची. तयारी करून उद्धव बदरिकाश्रमी गेले. राजा परीक्षित विचारती श्री शुकदेवाशी, जेव्हा वृष्णी कुल व भोजवंशातले महारथी व सेनापती नाश पावले, श्रीहरीनेही आपुले रूप विसर्जित केले, तरी उद्धव तेव्हा कैसे वाचले? काळरूपी ब्राह्मण शापाचे निमित्त श्रीहरीची इच्छा न जाई व्यर्थ. स्वकुळाचा संहार करीत अवतार घेताना ऐसा विचार करी. भगवान श्रीकृष्णाचा विचार, मी जेव्हा जाईल या लोकातून तेव्हा मी सांगितलेले ग्रहण करण्यात ज्ञान योग्य अधिकारी उद्धवच असेन, अत्यंत संयमशील जो. उद्धव आत्मज्ञानी असून माझ्यापेक्षा तसूभरही कमी नसून विषयामुळे विचलित न होऊन ज्ञानाचे शिक्षण देत त्यांनी येथेच राहावे. श्री शुकदेव म्हणतात परीक्षिताशी, वेदाचे मूळ जे जगद्गुरु श्रीकृष्ण त्यांची ऐशी आज्ञा ऐकून उद्धव बद्रिकाश्रमात जाऊन समाधी योगाने श्रीहरीची आराधना करू लागले. आपुल्या लीलेने परमात्मा श्रीकृष्णांनी आपुले स्वरूप प्रगट करूनी आपुल्याच लीलेने त्यास अदृश्य करूनी दिव्यकर्मी केले. त्यांच्या त्या अंतर्धान पावण्याने धैर्यवान पुरुषांचा उत्साह वाढणे, अन पशुतुल्य अधीर पुरुषांना असह्य होणे स्वाभाविक असते. परमभागवत उद्धव जेव्हा सांगती भगवंताच्या प्रशंसनीय कर्माची माहिती, अंतर्धान समयी त्यांनी केली विदुराची स्मृती, ते ऐकून विदुर प्रेमाश्रू ढाळी. यानंतर भरतश्रेष्ठ विदुर यमुना तटावरून गंगेच्या किनाऱ्यावर काही दिवसांनी पोहोचल्यावर श्री मैत्रेय ऋषींची झाली भेट. विदुरांचे प्रश्न ऐकून मैत्रेय कैसे सांगती सृष्टी क्रमवर्णन,
पुढच्या अध्यायात करू श्रवण, श्रोते सावध व्हावे. पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे विदुरोद्धव संवादे चतुर्थोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओं तत्सत्.